गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं म्हणत मंगलमय वातावरणामध्ये सगळ्यांच्याच घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत. राजकीय नेत्यांकडे देखील बाप्पा आनंदात विराजमान झालेले पाहायला मिळत आहेत. मी सध्या राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या घरामध्ये आहे आणि पर्यावरणपूरक अशी ही मूर्ती, सुंदर सुबक अशी मूर्ती त्यांनी त्यांच्या घरामध्ये बसवलेली आहे आणि संपूर्ण कुटुंबासमवेत या गणरायाचं पूजन देखील पार पडलेलं आहे, आरती देखील पार पडलेली आहे. आपण या गणेशोत्सवानिमित्त काय नेमक्या संकल्पना किंवा काय नेमकं मागणं परिवहन मंत्र्यांच्या मनात आहे हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. खरं तर विद्यार्थी सेनेतला एक कार्यकर्ता, रिक्षाचालक ते राज्याचं परिवहन मंत्री इथपर्यंतचा प्रवास आजपर्यंतचा आहे आणि या सगळ्यामध्ये बाप्पांचे आशीर्वाद कशाप्रमाणे आपल्याला लाभलेले आहेत? नाही, बाप्पांचा आशीर्वाद तर लहानपणापासून आहे. गेल्या अनेक वर्षापासून मला आठवतं, माझा भाऊसुद्धा ह्या ठिकाणी ₹1.25 गणेशाची मूर्ती दादरला तोच घेऊन आला होता. म्हणजे खरं तर स्थापना त्यांनी केली होती आणि दादरच्या एका जिन्याखालच्या घरामध्ये आम्ही गणपतीची स्थापना केली आणि आज एवढी वर्ष ह्या गणपतीला झाली. माझं लग्न झाल्यानंतर जे मोठ्या भावाकडे गणपती असायचा तो 27 वर्षापासून माझ्या घरामध्ये यायला लागला आणि पत्नी माझी गुजराती असतानासुद्धा बघा कसं मराठमोळं वातावरण आमच्या घरामध्ये आहे आणि ती संस्कृती मराठी जी आहे परंपरा जतन करण्याचं काम ती करते आणि अतिशय चांगला आशीर्वाद गणेशानं आम्हाला गेल्या अनेक वर्षापासून दिलेला आहे. 4 टर्म आमदार म्हणून काम करत असताना एकनाथ शिंदे साहेबांना पण असं वाटलं की प्रताप सरनाईकांना आता कुठेतरी संधी द्यायला हवी आणि त्यांनी परिवहन खात्याची महत्त्वाची जबाबदारी माझ्यावर दिली आणि मी आनंदी आहे, खुश आहे. त्या खात्यामध्ये टी कर्मचाऱ्यांना काहीतरी देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य प्रवासी जे आहेत त्यांनासुद्धा सुखसुविधा देऊन जास्तीत जास्त हे डिपार्टमेंट जे आहे ते कसं सक्षम करता येईल यासाठी मी प्रयत्न करतो आहे. यावर्षी एक आगळा वेगळा संधी आलेली आहे, कारण 3 वेळा आशीर्वाद तुम्हाला मिळालेले आहेत. पहिलं तर गणरायाचे आशीर्वाद तर मिळालेलेच आहेत, मात्र कोकणवासियांसाठी एक्स्ट्रा बसेस सोडून त्यांचे देखील आशीर्वाद मिळालेले आहेत आणि टी कर्मचाऱ्यांना पहिल्यांदाच गणपतीच्या आधी पगार मिळाला आहे, त्यामुळे टी कर्मचाऱ्यांचे देखील आशीर्वाद. विठ्ठलाच्या वारीपासून पांडुरंगाची सेवा करायची संधी उपलब्ध झाली. त्या ठिकाणी पांडुरंगाच्या सेवेमध्ये टी कर्मचारी आमच्या अहोरात्र परिश्रम घेत होते आणि ताबडतोब आता कोकणवासियांना गणेशोत्सवासाठी जास्त बसेस लागतात, त्यामुळे त्या 5143 बसेस आम्ही ह्या गणेशोत्सवासाठी सोडलेल्या आहे विविध भागामध्ये. आणि एकनाथ शिंदे साहेब तर गेल्या अनेक वर्षापासून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा वारसा जपून स्वतः ते गाड्या सोडतात. मी मीरा भाईंदरला गाड्या सोडत असतो, त्यामुळे 1 लाखापेक्षा जास्त प्रवासी जो आहे गणेश भक्तांच्या माध्यमातून आम्ही त्यांच्या गावाखेड्यापर्यंत त्यांच्या घरांपर्यंत पोहोचवलेलं आहे. त्यामुळे हे शिवसेनेचं यश आहे ते एकनाथ शिंदे साहेबांमुळे आहे. बाळासाहेब ठाकरेंची आम्ही जी परंपरा आहे ती जतन करण्याचं काम आम्ही करतो आहे आणि त्या माध्यमातून खूप चांगला प्रतिसाद जनतेचा आम्हाला मिळतो आहे. मी ह्या गोष्टीमध्ये फार स्वतःला आनंदी समजतो की गणेशानं ज्या ज्या काही मागण्या आमच्या केल्या होत्या कुटुंबियांनी, माझ्या कार्यकर्त्यांनी, त्यापेक्षा काही पटीनं जास्त आम्हाला दिलेलं आहे. आता सर्वसामान्य जनतेलासुद्धा खूप ह्या गणेशानं भरभरून द्यावं, महाराष्ट्रातील जनतेला सुख समृद्धी आणि आनंदी ठेवावं अशी मी प्रार्थना त्याला केलेली आहे. आपल्यासोबत परिवहन मंत्र्यांच्या पत्नी परिषाताई आहेत. वहिनी, खरं तर हा सगळा प्रवास आपण जवळून पाहिलेला आहे, म्हणजे एक रिक्षा चालक ते राज्याचे परिवहन मंत्री याचे सगळ्याचे साक्षीदार तुम्ही आहात. गणरायाचे आशीर्वाद तर आपल्याला मिळतातच आहेत, मात्र कशाप्रकारे आपण साथ परिवहन मंत्र्यांना आजपर्यंत दिलेली आहे? खरं बघायचं तर सरनाईक साहेबांची जी मेहनत आणि जिद्द, कारण हे दोन्ही असेल तरच तुमची स्वप्न पूर्ण होतात आणि फक्त जिद्द किंवा स्वप्न करून चालत नाही, पण त्याच्यापुढे अतिशय परिश्रम करायला लागतात आणि त्याच्यामुळे मला वाटतं की त्यांचं ते विजन आहे, विकास कामं आहेत. म्हणजे रिक्षा चालक असताना किंवा भुर्जीपावची गाडी असताना पण ती छान करायचे, म्हणजे रिक्षा पण ती छान ठेवायची, भुर्जीपावची गाडी पण व्यवस्थित करायचे. किंवा आता नगरसेवक म्हणून असेल तरी तुम्ही बघितलं असेल की 97% त्यांची जी कामाची पोचपावती आहे. आमदार झाले तरी आज ओवळा माजिवाडा मतदारसंघ हा पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे वेगळ्या पद्धतीने की डेव्हलपमेंटच्या ह्याच्याने. आणि बाप्पाचं तर खूप आशीर्वाद आहे आमच्या परिवाराला, कारण माझी 2 मुलं, 3 नातवंड, 2 छान सुना, सुशिक्षित, चांगले शिकलेल्या, तर असं भरलेलं आहे. आणि नेहमी बाप्पांकडे काही मागणीपेक्षा आम्ही नेहमी धन्यवाद किंवा थँक्यूच म्हणत असतो. माझ्या नातवंडांना पण मी शिकवलं आहे की बाप्पाकडे डोळे बंद करून बघायचं आणि थँक्यू बोलत बसायचं. बाप्पाकडे एकच मागणी करणार की इतकं सगळं म्हणजे जे मंत्रिपद होतं ते पण मिळालेलं आहे, पण ह्या मंत्रिपदामध्ये आज सगळीकडे चर्चा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये की टीची धोडधोड खूप जोरात चालली आहे. तर मला वाटते टी कर्मचाऱ्याचे जे
स्वप्न आहेत ती सगळी सरनाईक साहेबांना मी सांगेल की ती पूर्ण करावेत. तसंच प्रवाशांची जी स्वप्न आहेत ती पण चांगली करावीत. त्यांना चांगल्या ST मिळाव्या, चांगलं जे आहे आणि ती धोडधोड मराठी सरनाईक साहेबांचं विजन छान आहे, ते नक्कीच पूर्ण करणार. महाराष्ट्राची धमनी म्हणून एस टीला ओळखलं जातं. महाराष्ट्रापर्यंत आता प्रताप सरनाईक पोहोचतच आहेत. मात्र म्हणजे सर्वसामान्यांच्या एक मनामध्ये की परिवहन मंत्र्यांना नेमकं गणपतीला मोदक आवडतात, परिवहन मंत्र्यांना नेमकं काय आवडतं? परिवहन मंत्र्यांना ते साधंच आवडतात. मोदक आणि चुरमाचे लाडू तर माझे खूपच आवडतात. पण परिवहन मंत्र्यांना किती डॉक्टरांनी जरी सांगितलं तरी ते कांदा भजी आणि मिसळपाव खातातच आणि वडापाव. नक्कीच महाराष्ट्राच्या धमनीचे आता तुम्ही सगळे परिवर्तन करत आहात, तर गणरायाकडे या ST महामंडळासाठी काय मागणं असेल आणि महाराष्ट्रातल्या जनतेला एक कॅबिनेट मंत्री म्हणून काय गणरायाकडे साकडं असेल? आणि महाराष्ट्राच्या जनतेला सुख समृद्धी आणि भरभराट दे. आमच्या शेतकऱ्यांवर जे अवकाळी पावसामुळे संकट आलेलं आहे किंवा दुबार पेरणीची परिस्थिती त्यांच्यामध्ये निर्माण झाली होती आणि त्याचबरोबर अचानक आलेल्या हा मोठ्या पावसामुळे सुद्धा अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. तर ह्या शेतकऱ्यांना राज्य शासनानं जबाबदारी तर घेतलेलीच आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वाऱ्यावर तर शेतकऱ्यांना सोडणार नाही, परंतु ह्या शेतकऱ्यांना भरभरून दिलं. अन्नदाता आमचा जो आहे तो जर खुश राहिला, आनंदी राहिला तर आम्ही खुश राहू. त्यामुळे ह्या अन्नदात्याला भरभरून बाप्पानं द्यावा आणि आशीर्वादांना द्यावा असं मी बाप्पाकडे मागणी करतो. परिवहन खात्यासाठी काय नेमकं? नाही, परिवहन खात्याचा मी बाप्पाने माझ्यावर जबाबदारी दिली. मी सक्षम आहे आणि माझे दोन्ही नेते म्हणजे उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मुख्यमंत्री मला सहकार्य करतात आणि निश्चितपणे पुढल्या दीड वर्षाच्या काळामध्ये आम्ही ह्या ST महामंडळाला योग्य दिशेने घेऊन जाऊ आणि ST महामंडळ सक्षम करू. नक्कीच राज्यातील जनता असेल त्याचप्रमाणे ST महामंडळ सक्षम करण्याच्या दृष्टीने जे साकडं आहे ते गणराय चरणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घातलेलं आहे. कुणाल मोहिते, जय महाराष्ट्र न्यूज, ठाणे.